ते बरोबर दराना क्रॉस कर दक्षिण आणि उत्तरच्या बरोबर दराना ते होतं ते प्रवीण. इथं खाली आते सर, आज निवेदन आपण दिलेलं आहे. काय सांगाल या निमित्तानं आज आपण? मी साना भालेराव, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा नांदेड उत्तरचा कोषाध्यक्ष. आज आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे. याचं कारण असं आहे की संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमानास्पद जे भाष्य केलेलं आहे, त्यांचा उल्लेख केलेला आहे, तो हे सर्वांना जिव्हारी लागण्यासारखा आहे. त्यांनी जे आंबेडकर असं 6 वेळा जे म्हणलेलं आहे आणि आंबेडकरांचं नाव घेण्यापेक्षा जर तुम्ही ईश्वराचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल, अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी कमी लेखण्याचं काम अमित शहा यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. अशाच प्रकारच्या घटना या देशामध्ये अल्पसंख्याकांना किंवा बौद्धांना दिवचण्याचं काम या देशभर चालू आहे. त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. परभणीची घटना घडली, त्याच्यानंतर अमित शहाने संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. हे जे द्वेषात्मक राजकारण आपल्याबद्दल चाललेलं आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहोत. अमित शहा यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपली जनता गपचूप बसणार नाही. नांदेडमध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्याची तयारी चालू आहे आणि अमित शहाचा जोपर्यंत राजीनामा येत नाही तोपर्यंत अशाच प्रकारचं हे असे मोर्चे निघतील, निषेध होतील. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्या निमित्ताने सुरुवातीला एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाचा त्याच्यावर काही इफेक्ट झालेला नसेल तर निश्चितच आम्ही याच्यानंतर फार मोठे मोर्चे काढण्याच्या आम्ही तयारीमध्ये आहोत. जय भीम, नमो बुद्धाय. मी रविकिरण जोंधळे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस. आज जे अपमानास्पद घटना घडलेली आहे गृहमंत्र्याकडून, ती अतिशय निंदनीय आहे. आणि मला असं सांगायचं आहे की हे जाणून बुजून जे हे कटकारस्थान हे करत आहेत आणि सगळ्यात जास्त अल्पसंख्याकांना त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. माझं असं म्हणणं आहे की आपण सर्व मिळून एक फार मोठा मोर्चा काढून या जे काही असं करत आहेत त्या लोकांना जाब विचारला पाहिजे आणि जाब विचारून त्यांना या सत्तेतून हद्दपार केलं पाहिजे. आणि आपण एक साथ राहून मतदान करून आपल्याच पक्षाला मतदान करून आपण हे केलं पाहिजे. धन्यवाद. जय भीम.